तर आपण थेट जाऊया आंतरवाली सराटीत. सरकारचं शिष्टमंडळ हे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी दाखल झालेलं आहे. आपण बघतोय मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्ट पासून आंदोलनाचा इशारा दिलाय. जर सरकारने काही मोठा डाव टाकला तर थेट वर्षा बंगल्यावर धडक मारू असा इशारा देखील आज बोलताना जरांगे पाटलांनी दिलाय. आणि याच संपूर्ण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारचं शिष्टमंडळ हे मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी दाखल झाले. मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री उदय सामंत हे आंतरवाली सराटीत दाखल झालेत. हे दोन्ही मंत्री सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाचा इशारा दिलाय आणि याच इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर आता सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटील यांच्या चर्चेसाठी दाखल झालंय. सरकारी शिष्टमंडळ आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात नक्की काय महत्त्वाची चर्चा होणार हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. आपण बघतोय मंत्री शंभूराज देसाई, मंत्री उदय सामंत हे मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी आंतरवाली सराटीत पोहोचलेत. खरं तर मनोज जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्ट पासून पुन्हा एकदा उपोषण करण्याचा इशारा दिलाय. तर आज माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे पाटील असं म्हणाले की सरकारने जर काही डाव टाकण्याचा प्रयत्न केला तर आम्ही थेट वर्षा बंगल्यावर धडक देऊ असा खणखणीत इशारा जरांगे पाटलांनी दिला.